SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आज वेळे ब्रदर्स स्टुडिओ ज्यांचा पत्ता आहे गणसंकुल अविघ्न पार्क समोर करी रोड स्टेशन जवळ मुंबई क्रमांक 12। आज येथे कारखान्याचे सविस्तर माहिती देत आहेत प्रमुख। मी आजी वेळे बोलतोय। तुम्हाला किती वर्षापासून हा कारखाना चालू आहे? 5 वर्षापासून कारखाना चालू आहे। आणि यातील वैशिष्ट्य काय, मूर्तीमध्ये खासियत काय आहे तुमच्या इथे कारखान्यामध्ये? आपल्या इथे सर्व प्रकारची खासियत आहे। या डोळ्याची आखणी आहे, परत मूर्ती सुंदर आहे, स्वरूप सुंदर आहे। आणि भव्य अशा जे सार्वजनिक मंडळामध्ये मूर्त्या असतात त्या प्रकारच्या मूर्त्या तुमच्या या कारखान्यामध्ये येथे दिसत आहेत आणि खूप छान छान मूर्त्या आहेत इथे, बरोबर ना? हां बरोबर। आणि गोड गणपती आहे, परत हा एक गणपती आहे, परत तो नागावरचा एक गणपती आहे। वेळे ब्रदर्स स्टुडिओ येथे आत्ता एक शंखावर आरूढ झालेली अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि येथे मान्यवर येथील कारखानदार त्याविषयी सविस्तर माहिती देत आहेत। हा चंदनवाडीचा गोड गणपती आहे। हा गोड गणपती वैशिष्ट्य याचा एकदम सुंदर आहे। आणि दुसरा गणपती हा आहे गरुडावरचा। हा गरुडावरचा गणपती आहे, हा बी सुंदर आहे, ह्याला बी भरपूर लोकांची मागणी आहे। त्यानंतर हा एक गणपती आहे, हा बी सुंदर गणपती आहे। त्यानंतर हा एक सुंदर गणपती आहे सिंहावरचा। हा अक्कलकोट स्वामीचा गणपती आहे। या रूपामध्ये आम्ही गणपती बनवला आहे। अक्कलकोट स्वामी हा भट पूजमध्ये गणपती बनवलेला आहे, ह्याला नाव आहे भट। आणि तिथनं नंतर हा गणपती प्रभात आहे रे। हा गरुडावरचा 6 फुटी गणपती आहे, एकदम सुंदर आहे आणि त्याचे डोळे आखणी दिसणे एकदम जबरदस्त आहे। याचे वैशिष्ट्य आहे की लोकांना भरपूर आवडलेला आहे। वेळे ब्रदर्स स्टुडिओ या गणेश कार्यशाळेमध्ये येथील आर्टिस्ट त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत। मी पार्थ महेश पाटणकर, वेळे ब्रदर्स स्टुडिओ करी रोड इथे अविघ्नाच्या समोर आहे। मी इथे 12वी शिकून प्लस महर्षी दयानंद कॉलेजमध्ये शिकून इयत्ता 12वीचं वर्ष आहे। आम्ही इकडे काम पण करतो आहे प्लस अभ्यास पण करतो आहे। सकाळी उठून आम्ही क्लासला जाऊन परत आम्ही कॉलेजला जाऊन संध्याकाळी आमचं कॉलेज सुटतं तेव्हा इकडे गणपतीची सेवा करायला येतो व त्याची आखणी किंवा पेंटिंग काही बाकी असेल तर आम्ही इकडे काम करतो। आम्ही शिकता काम पण करतो आहे आणि इयत्ता 12वीचं वर्ष असून पण आम्हाला ह्याची आवड म्हणून आम्ही पेंटिंग पण करतो आहे। आणि इकडचे सगळेच खूप आम्हाला सहकार्य पण करतात। जर थोडासा लेट झाला असेल तर इकडचे दादा लोक आहेत ते आम्हाला घरी सोडायला पण येतात। इकडच्या मुलींना पण खूप सेफ्टी आहे, त्यांना कधी लेट झाला तर ते दादा लोक सोडायला जातात व त्यांची बरोबर सोय करतात। तिकडे जेवणाची सोय असते आमच्यासाठी दुपारी। वेळे ब्रदर्स स्टुडिओ येथील आर्टिस्ट त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत। माझं नाव रिया परब आहे। मी इयत्ता 12वीत शिकत आहे महर्षी दयानंद कॉलेजमध्ये। 12वीचं वर्ष असतानाही मलाही आवड आहे गणपती वगैरे, म्हणजे हे सगळं करण्याची आवड आहे म्हणून मी इथेही येते। प्लस
प्लस वेळे ब्रदर्स येथील सर्व सदस्य खूप चांगले आहेत. इकडचे काका दादा वगैरे, आणि मी एक मुलगी आहे म्हणून रात्री जरी उशीर झाला हे काम करून तरी घरी सोडतात व आमची काळजी घेतात. आणि आत्ताच्या काळात मुलींची सेफ्टी ही खूप महत्त्वाची आहे, ही इथे खूप जपली जाते. वेळे ब्रदर्स स्टुडिओ येथील विद्यार्थिनी आणि आर्टिस्ट त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. मी रिया परब इयत्ता 12वीत शिकत आहे महर्षी दयानंद कॉलेजमधून. मी इथे मला लहानपणापासून ही कला आवडतेच. तर आता मी शिकता माझ्या आईने मला खूप प्रोत्साहन दिलं आहे शिकण्यासाठी. व आता इथे मी एक कामाद्वारे हे कला सादर करत आहे. सादर करीत आहे. आणि माझी आई मला खूप प्रोत्साहन देते. एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून मी खूप पुढे जावं ही तिची इच्छा आहे. आणि मी सर्व कामे, शिक्षण व काम माझ्या आईमुळे करीत आहे इकडे. आणि इकडची सर्व माणसं व सर्व सदस्य खूप चांगले आहेत, आम्हाला समजून घेतात व सांभाळतात. आणि सर्व जी कला आहे त्यात काही विलक्षण होऊ नको म्हणून ते खूप सांभाळून घेतात आम्हाला. आणि माझी देवाकडे हीच इच्छा आहे की माझ्या आईला दीर्घायुष्य लाभो व मला जेवढी माणसं इथे आहेत ते सर्वांचं चांगलं. गणपती बाप्पा मोरया. गेल्या 2 वर्षापासून मी इथे येते आहे. आता बाहेरचं वातावरण आपण बघितलंच असेल किती खराब झालं आहे. ते स्पष्ट सांगण्याची गरज नाही आहे, पण मला एकदाही असं काही खटकल्यासारखं वाटलं नाही किंवा काही. सगळे इथे चांगलं समजून घेत असतात. खूप चांगलं वातावरण असतं, सेफ वातावरण असतं. आणि खेळीमेळीचं म्हणजे खूप आपलंसं वाटतं इथे आल्यावर आम्हाला सगळ्यांनाच. व्हिडिओचं एक क्लिक इकडे असतं, त्याच्यापासून बॉल्स वगैरे असतं. ते बॉल्स केले की व्हिडिओ तिकडेच मारते जे आपण एडिट करायला लागतं. काय लोक फक्त तेवढे व्हिडिओ काढतात, बंद करतात. यश मोबाईल आहे, आज घे ना लवकर.